नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी होऊ लागलेल्या आहेत आणि या उलथापालथीमध्ये काही नवी राजकीय गणितं जुळविण्याच्या हालचाली चालू आहेत. म्हणजे एकूणच सगळ्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, काही सर्वे येत आहेत, काही वेगवेगळे विषय सांगताय. जेव्हा असे सर्वे येऊ लागतात तेव्हा राजकीय गणितांची पूर्वतयारी चालू आहे असं समजायचं असतं. कुठल्या तरी एका हिंदी चॅनलने, मला वाटतं इंडिया टीव्ही, त्यांनी एक सर्वे दाखवला लोकसभा निवडणुकीशी संबंधित. म्हणजे संपूर्ण भारतात भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांना मिळून 330च्या आसपासच्या जागा दाखवत 101 जागांचा फरक ठेवलाय. आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्वीच्या एवढ्याच जागा मिळतील असं सांगितलंय. पण हे सांगताना महाराष्ट्रात भाजपचं नुकसान होतं आहे असं दाखवलेलं आहे. आता आणखी काही सर्वेंच्या मधून भाजपचं महाराष्ट्रात नुकसान होत आहे असं दाखवताना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मात्र बऱ्यापैकी गेन करतोय असं दिसतंय. म्हणजे असं दाखवलं जात आहे. यात काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रीकरणामध्ये बऱ्यापैकी जागा मिळतील आणि त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा सर्वाधिक जागा घेऊन नंबर 1 असेल या तिघांच्या मध्ये असं बोललं जात आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 11 जागा मिळतील असं चित्र दाखवलं जात आहे. 9 जागा काँग्रेसला आणि बिचाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4च जागा दाखवल्या जातात. आता भाजपमध्ये अशी स्थिती अशीच असेल, कारण 24 जागांची वाटणी इकडं 24 तिकडं, म्हणजे तिकडंही अशी स्थिती असणार आहे. जेव्हा ही अशी स्थिती येते आहे तेव्हा एक गोष्ट अशी दाखवली जाते आहे, चित्र निर्माण केलं जात आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नंबर 1 ला जातोय. म्हणजे या 3 पक्षाच्या मध्ये, म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रातली मोठी ताकद कोणती तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आणि जेव्हा अशा स्वरूपाचे सर्वे बाहेर येऊ लागतात तेव्हा काही गणितं बदलू लागतात आणि तीच गणितं बदलण्याचं चित्र आता दिसू लागलंय. म्हणून म्हणतोय नव्या गणितांची जुळवाजुळव होऊ लागली आहे. उद्धव ठाकरेंना वेगळं ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का हे तपासलं पाहिजे. मी याआधी वारंवार व्हिडिओ करून सांगितलंय की उद्धव ठाकरे शरद पवारांचाच गेम करतायत. लक्षात येत नाहीये. हिंदुत्व सोडलं अशी ओरड करत असताना उद्धव ठाकरेंनी शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व नाही असं सांगत किंवा काश्मीरमधल्या औरंगजेब नावाच्या शिपायाचं उदात्तीकरण करत दलित आणि मुस्लिम समाजाला आपल्या जवळ घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. शरद पवारांनाही झटका बसलेला आहे आणि शरद पवारांच्याकडून सुटणारा वर्ग उद्धव ठाकरेंशी जोडला जातो आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता, वंचितचं तुम्ही काय करताय, त्यांना अजून तुमच्या महाविकास आघाडीत स्थान दिलं गेलेलं नाहीये, तेव्हा उद्धव ठाकरेंनी ते मिळेल असा विश्वास त्या मुलाखतीत व्यक्त केलेला होता. प्रकाश आंबेडकरांना जवळ घेणं, संभाजी ब्रिगेडला जवळ घेणं, मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका घेणं, हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही असं म्हणणं, हे सगळं शरद पवारांच्या मतांवरती घाला घालण्यासारखं आहे. याला ओळखणाऱ्या लोकांनी काल परवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक बैठक घेतली. ज्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेच नेते उपस्थित होते, ज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे हजर राहिलेले नाहीत किंवा त्यांना बोलवलेलं नाही. यावर उद्धव ठाकरे देखील डिवचले गेले आणि त्यांनी परत एक घाव केला. आणि तो घाव कसा होता? संजय राऊतांनी प्रश्न विचारला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना, त्यांना शरद पवारांना कारवाई करावी का वाटत नाही, त्याचंही उत्तर तुम्हाला बघायचं आहे. आणि दुसरा प्रश्न होता, राष्ट्रवादीच्या लोकांप्रमाणे तुमचे लोक आले तर, त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघायचं आहे. बघा. पण त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फुटत असताना ती लढाई दिसत नाही आणि शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं असं म्हणणं आहे की आम्ही जनतेच्या न्यायालयात लढू. तुमचं ज्याचा त्याचा मार्ग असतो. हा,
मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणार आहे. त्याच्यामुळे आमने सामने करणारं मी आहे, जशाच तसं उत्तर देणारं मी आहे, आरेला कार्य करणार आहे. त्याच्यामुळे मी लढतोय. आता पवार साहेबांची विचारधारा वेगळी असेल, त्याच्याप्रमाणे त्यांना जर का ते जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. हा, माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घ्यायला परत त्यांच्या दारात पण गेले. माझ्याकडे येण्याचं कोणाचं हिंमत नाही झाली. नाही, म्हणून मी आपल्याला माझ्याकडे येण्याची कोणाची हिंमत झालेली नाही. की शरद पवारांना या सगळ्या प्रकारामध्ये जमलंच नाही हँडल करायला हा संदेश उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे. लोक तुमच्याकडे येऊ शकतात, माझ्या लोकांमध्ये समोर येण्याची हिंमत नव्हती. मला गद्दारी करून गेलेले, माझ्यापासून बेईमान झालेले माझ्या समोर येऊ शकत नव्हते. हे उद्धव ठाकरेंनी सुतोवाच केलेलं आहे, शरद पवारांना डिवसलेलं आहे, त्यांना त्याची जाणीव करून दिलेली आहे. म्हणजे एकीकडं शरद पवारांच्या मर्यादा दाखवून द्यायच्या, शरद पवारांची हक्काची वोट बँक असलेल्या दलित, कट्टर मराठा आणि मुसलमानांच्या सोबत आपली वैचारिक जुळवणूक करायची, निवडणुकीचे वेगवेगळे अंदाज बांधायचे. यात फायदा होतोय तो काँग्रेसचा. कोणीही सोबत घेऊ, काँग्रेसला मात्र जास्तीत जास्त जागा पदरात पडण्यासाठीचे प्रयत्न होत राहतील. आता काँग्रेस विचार करेल की जास्त फायदा कोणाकडून आहे. शरद पवारांच्या सोबत जाण्यामध्ये जास्तीचा फायदा आहे की उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्यामध्ये जास्तीचा फायदा आहे, याचा विचार काँग्रेस नक्कीच करेल. शरद पवारांचा स्वभाव, शरद पवार कळायला 100 जन्म घ्यावे लागतात म्हणतात, असं संजय राऊत म्हणतात. जर शरद पवार उद्या भाजप सोबत गेले तर काय, आपली अडचण नको व्हायला म्हणून काँग्रेस सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अशी गणितं जुळली तर काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि अन्य पक्ष एकत्र येऊन भाजपच्या समोर महाराष्ट्रामध्ये आव्हान उभं करू शकतात. अशा वेळी भाजपची एकूण मतं ही यांच्यापेक्षा कमी राहिली असती. म्हणूनच भाजपनं हे जे डावपेच आखले आहेत तेच डावपेच त्यांच्या मतांना कमी करण्यासाठीचे आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात तिकडे INDIA असंच म्हणायचं असतं. इंडिया पूर्ण नाव नाही आहे, इंडिया हे पूर्ण नाव आहे. भारत, इंडिया हे पूर्ण नाव आहे, तर त्यात प्रत्येकात एक डॉट आहे. आता हे डॉट जोडले जातील का हा प्रश्न आहे इंडियातले, आणि ते डॉट जोडण्याचं काम मोठं जिगरीचं आहे. तसं इंडिया लढेल की नाही लढेल माहीत नाही, पण महाराष्ट्रातली महाविकास आघाडी उद्या एकत्र लढेल की नाही सांगता येत नाही. आणि त्या दृष्टीनं ही सगळ्या नव्या गणितांची जुळवाजुळव चालली आहे, हे विसरून चालणार नाही. बघूया, आता घोडा मैदान दूर नाही आहे. लोकसभा निवडणूक ही 8-9 महिन्यामध्ये तोंडावर येते आहे. त्यात काय होत आहे, विधानसभेचं चित्र कसं असणार आहे, हे सगळं बघावं लागणार आहे. पण तूर्तास तरी शरद पवारांचा पाय खोलात दिसतोय एवढं नक्की. नमस्कार.